नमस्कार मित्रांनो, मी तुषार पाटील खाकी पॉईंट चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, पोलीस भरती आता पडलेली आहे, आता काय करायचं या विषयावर मी आज चर्चा करणार आहोत। 5 महत्त्वाचे मुद्दे जे मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि या 5 महत्त्वाच्या मुद्द्यांवरती तुम्ही तुमचा पुढचा प्लॅन डिसाईड करायचा आहे। क्लिअर झालं? जवळपास 1 महिना, 2 महिना, 3 महिना जोही तुम्हाला टाइम मिळेल त्या टाइम मध्ये तुम्ही आता हा व्हिडिओ बघून व्यवस्थित ॲनालिसिस करायचं आहे। या व्हिडिओमध्ये जे मुद्दे सांगितलेले आहेत ते व्यवस्थित बघायचे आणि त्यानुसार पुढचा प्लॅन, पुढचा शेड्यूल तयार करायचा आहे। क्लिअर झालं? तर मित्रांनो, सर्वात आधी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये 5 महत्त्वाचे मुद्दे सांगतो आणि त्या टॉपिकवरती आपण बोलणार आहोत। मित्रांनो, ज्या 5 मुद्द्यांवरती आपण बोलणार आहोत या पूर्ण व्हिडिओमध्ये ते आहेत: पहिला आहे ॲनालिसिस, दुसरा आहे तुमचं सिलेबस, तिसरा आहे शेड्यूल, चौथा आहे ग्राउंड आणि पाचवा आहे डिस्ट्रॅक्शन। आता पोलीस भरती पडलेली आहे, बाकीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे न अभ्यास करता व्हिडिओला क्लॅरिटी कमी असेल पण कंटेंट तगडा आहे, ही गॅरंटी मी तुम्हाला देतो। व्हिडिओ फक्त पूर्ण बघून घ्या, 100% तुम्हाला या व्हिडिओमध्ये फायदा होणार आहे। बघा, आता समजून घ्या तुम्ही, ॲनालिसिस, सिलेबस, शेड्यूल, ग्राउंड आणि डिस्ट्रॅक्शन या 5 मुद्द्यांवरती आपण बोलणार आहोत। तर पहिला मुद्दा आहे तो म्हणजे ॲनालिसिस। आता भरती पडलेली आहे, ठीक आहे। आता तुम्ही या कंडिशनमध्ये असाल, तुमचा माइंड या कंडिशनमध्ये असेल की मी कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू, ठीक आहे। ज्याही जिल्ह्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्या जिल्ह्यामध्ये लवकर फॉर्म भरून घ्या, कारण तुम्ही जर शेवटच्या दिवसांमध्ये फॉर्म वगैरे भराल तर जेवढ्या लवकर तुम्ही फॉर्म भराल तेवढ्या लवकर तुम्ही त्या जिल्ह्याचा अभ्यास करू शकाल। क्लिअर झालं? जर मी पुण्याचा वगैरे फॉर्म वगैरे भरला आता, तर 15 ते 20 दिवस बाकी आहे, तर 15 ते 20 दिवसानंतर जर मी फॉर्म भरला तेवढ्या लेट माझी त्या जिल्ह्याची स्टडी चालू होईल। आता जर फॉर्म भरला तर 15 ते 20 दिवसामध्ये मी त्या पुण्याची स्टडी वगैरे व्यवस्थित करेन, तिथले पदाधिकारी, तिथले स्थळ वगैरे किंवा PYQ प्रश्नपत्रिका पुण्याच्या सर्व अभ्यास करून घेईल। क्लिअर झालं? आता ॲनालिसिस कडे या। ॲनालिसिस, आता ॲनालिसिस करताना मी स्वतः ॲनालिसिस करेल की माझं ग्राउंड कितीचं आहे। क्लिअर झालं? त्याच्यानंतर माझा पेपर स्कोर किती आहे, ठीक आहे। आता जर माझं ग्राउंड वगैरे कमी असेल तर एखाद्या जिल्ह्यामध्ये ग्राउंड घेण्यासाठी वेळ लागतो का? वेळ लागत असेल तर तोपर्यंत 1 ते 2 महिन्यामध्ये किंवा 1.5 महिन्यामध्ये 45 दिवसामध्ये माझा गोळा आउट ऑफ जाईल का, हे ॲनालिसिस तुम्ही करायचं आहे। त्यानंतर आता 40+ तुमचं ग्राउंड पकडा आणि तुमचा पेपरचा स्कोर जर राहील 70 जर तुमचा पेपरचा स्कोर आहे तर तुम्हाला पेपर स्कोर वाढवायचा आहे। त्यासाठी ॲनालिसिस महत्त्वाचं आहे। ॲनालिसिस करताना बघा, समजून घ्या, आता जर माझा पेपर स्कोर 70 येत आहे तर मी जवळपास 5 ते 6 पेपर सॉल्व्ह करेल, किंवा मी डेली जर एक पेपर सॉल्व्ह करतोय ऑफलाईन, डेली जर एक पेपर सॉल्व्ह करतोय त्याचं ॲनालिसिस करेल। ॲनालिसिस करताना कोणते प्रश्न चुकतोय, मॅथवरचे कोणते प्रश्न चुकतोय मी समजून घ्या। मॅथवरचे मी 8 ते 10 चुकत असेल, त्यानंतर मराठीवरचे 6 ते 7, GS वरचे मी किती चुकतोय, याप्रमाणे तुम्हाला सर्व ॲनालिसिस करायचं आहे। ॲव्हरेज 5 ते 6 पेपर सॉल्व्ह करायचे आणि 5 ते 6 पेपरचं ॲव्हरेज काढायचं आहे। एका पेपरमध्ये पडले तुम्हाला 60, एका पेपरमध्ये पडले 80, एका पेपरमध्ये पडले 85, या सर्वांचं ॲव्हरेज काढायचं 6 पेपरचं, 5 ते 6 पेपरचं। क्लिअर झालं? किंवा तुम्ही मागे पेपर सोडवत असाल तर त्यांचं सर्वांचं ॲनालिसिस काढायचं 5 ते 6 पेपरचं। क्लिअर झालं? आता तुम्हाला शेड्यूल, आपला तुमचा स्कोर किती येतोय ते बघायचं। जर माझा मॅथमध्ये 8 ते 10 प्रश्न चुकताय, मराठीमध्ये 6 ते 7 प्रश्न चुकताय, तर मराठी मला पूर्ण येत नाही असं नाही। आतापर्यंत तुम्ही टाइमपास केला नसेल, आतापर्यंत तुम्ही अभ्यास करत आलेले। जर माझे मॅथमध्ये 8 ते 10 प्रश्न चुकत आहेत तर मला मॅथ पूर्ण येत नाही असं नाही। माझे जर 8 ते 10 प्रश्न मॅथमध्ये चुकत आहेत तर ते कोणते प्रकरण आहे, काय ते कोणते प्रकरण आहेत, कोणते आहेत तर ते आहे रेल्वे, त्यानंतर चक्रवाढ व्याज, याप्रमाणे तुम्हाला ॲनालिसिस करायचं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी स्टडी करत आहात त्याच्या समोर, त्या डेस्कच्या समोर सर्व सिलेबस तुमच्या डोळ्यासमोर पाहिजे। क्लिअर झालं? जर तुमच्याजवळ सिलेबस नसेल तर मला मेसेज करा व्हॉट्सअपला, माझा नंबर टेलिग्राम चॅनलला दिलेला आहे, टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली, त्या ठिकाणी मला मेसेज करा, मी तुम्हाला पूर्ण सिलेबस PDF च्या स्वरूपात तुम्हाला सेंड करतो। आता ज्या ठिकाणी तुम्ही स्टडी करताय त्या ठिकाणी डेस्कवर सिलेबस कशाप्रमाणे चिपकवायचा ते समजून घ्या। हे तुमचं वहीचं पान आहे, ठीक आहे। तर वहीच्या पानाला या ठिकाणी याप्रमाणे तुमचं रेषा मारलेले असतील, ठीक आहे। या ठिकाणी असेल प्रकरणाचं नाव, या ठिकाणी बघा, समजून घ्या, नाम प्रकरण आहे, सर्वनाम प्रकरण आहे। जर नाम प्रकरण मी एकदा वाचलं तर एकदा टिक करेल, सर्वनाम प्रकरण एकदा वाचलं तर एकदा टिक करेल, परत नाम प्रकरण वाचलं तर दुसऱ्यांदा याप्रमाणे टिक करेल। क्लिअर झालं? याप्रमाणे तुम्हाला सिलेबस चिपकवायचा आहे, प्रकरणाचे नाव आणि या ठिकाणी लिहायचं आहे। हे 2 ते 3 बॉक्समध्ये तुम्हाला एक प्रकरण वाचन झाल्यानंतर त्याच्या बरोबरची खूण मारायची आणि त्याच्यानंतर जर नाम प्रकरण मी रीड केलं, पहिल्यांदा वाचायचं, दुसऱ्यांदा वाचायचं, प्रश्न वाचायचे नाही, तिसऱ्यांदा वाचताना प्रकरण आणि
प्रश्न हे सुद्धा वाचायचे. आता नाम प्रकरण लिहिलं, हे 3 बॉक्स मी सोडून देतो. चौथ्या बॉक्समध्ये नाम प्रकरण वाचल्यानंतर दुसऱ्यांदा वाचलं, याच्यावरचे किती प्रश्न वाचले तर 30 प्रश्न वाचले. सर्वनाम प्रकरण वाचलं, याच्यावरचे किती प्रश्न वाचले तर 50 प्रश्न वाचले. याप्रमाणे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. क्लिअर झाला? जीएसचा सिलेबस, मॅथचा सिलेबस, रिजनिंगचा सिलेबस आणि मराठीचा सिलेबस हा तुमच्या डोळ्यासमोर राहील. क्लिअर झालं? ठीक. आता याच्यानंतर बघा, समजून घ्या. अनालिसिस आपण केलेलं आहे. पेपरचा अनालिसिस, ग्राउंडचा अनालिसिस तुम्हाला करायचं. क्लिअर झालं? ग्राउंडचा अनालिसिस बघा, मी तुम्हाला ग्राउंड अजून टॉपिक घेईल मी. ठीक आहे. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की ग्राउंड तुमचं डेव्हलप होईल ते 3 गोष्टींवरती. ठीक आहे. चला, अनालिसिस तुम्हाला करायचं आहे ग्राउंडचं आणि पेपरचं. ठीक आहे. त्याच्यानंतर सिलेबस. आता मी तुम्हाला सांगितलं सिलेबस तर लिहिलेला आहे तुम्ही. सिलेबस लिहिल्यानंतर सिलेबस कटिंग करणं हा स्मार्ट वर्क आहे. काय सांगितलं मी तुम्हाला? सिलेबस तुम्ही चिपकवल्यानंतर सिलेबस कटिंग करणं हा स्मार्ट वर्क आहे. असं गाढवासारखी मेहनत करत बसू नका. आता भरती पडलेली ऑफ पिरियड आणि इन पिरियड मध्ये फरक असतो. ठीक आहे. आता काय करायचं, ज्या प्रकरणावरचा माझा एकही प्रश्न चुकत नाही, तो पेपर मी कधीही सोडो किंवा मला तो टेलिग्रामला दिसो किंवा पुस्तकामध्ये, त्या प्रकरणावरचा माझा एकही प्रश्न चुकत नाही, अशा प्रकरणाला हात लावायचा नाही सध्या. क्लिअर झालं? जे प्रकरण तुम्हाला येत नाही ते 40 ते 30 दिवसामध्ये पूर्ण कव्हर करून टाकायचे. त्या प्रकरणाचा एखाद्या प्रकारवरचा म्हणजे टॉपिक टाईपवरचा एकही डाऊट शिल्लक ठेवायचा नाही. ठीक आहे. जर आता मी मॅथचा पेपर सोडवतोय, मॅथ मधील मला रेल्वे प्रकरण येत नाहीये आणि मला सरळ व्याज प्रकरण बऱ्यापैकी चांगलं जमतं, सरळ व्याज. ठीक आहे. आता या ठिकाणी मी सरळ व्याजचा अभ्यास करत बसेल का? नाही. रेल्वे प्रकरण जमत नाही तर मी रेल्वे प्रकरण पूर्ण क्लिअर करेल. रेल्वे प्रकरणावरचा एकही टाईप बाकी ठेवणार नाही किंवा डाऊट ठेवणार नाही. जे एखादा टाईप मला नाही आला आणि त्याच टाईपवरचा जर प्रश्न वगैरे आला तर ते प्रकरण केलेला काही फायदा नाही. क्लिअर झाला तुम्हाला? ठीक आहे. याप्रमाणे तुम्हाला सिलेबस कटिंग करायचं आहे. काय करायचं? सिलेबस कटिंग करायचं आहे. ठीक आहे. आता येऊ तुमचं शेड्यूल. मी सांगितलंय तुम्हाला की तुम्हाला 5 ते 6 पेपर सॉल्व्ह करून अनालिसिस करायचं आहे. त्यानंतर बघायचं की माझे सर्वात जास्त प्रश्न कुठे चुकतात, मॅथमध्ये, मराठीमध्ये, जीएस मध्ये की बुद्धिमत्तामध्ये. ठीक आहे. आता मॅथमध्ये माझे 8 ते 10 चुकतात तर मला याला किती वेळ द्यायचा हे माझ्यावरती. याला मी 1.5 तास देईल, याला मी 2 तास देईल किंवा मराठीला 1.5 तास देईल आणि जीएसला मी जवळपास 2 ते 3 तास देईल. क्लिअर झालं? याप्रमाणे तुम्हाला शेड्यूल लावायचं आहे. मी ढोबळ मनाने तुम्हाला स्पीड मध्ये शेड्यूल लावून दाखवतो. जसे की या ठिकाणी बघा, 8 ते 10 मी मराठी घेतो. त्यानंतर इथं 10 न घेता 9:50 वगैरे घ्यायचे. ठीक आहे. एवढं ऍक्युरेट वगैरे बसवायचं नाही. त्या ठिकाणी 10 ते 12 मॅथ, इथं मराठी. ठीक आहे. त्यानंतर बघा इथं ब्रेक वगैरे घेतो. 1 ते 3 जीएस. त्यानंतर 3 ते 4:30 एखादा दुसरा सब्जेक्ट. त्यानंतर ग्राउंड वगैरे जाईल. 6:10 ते 8 1. त्यानंतर ब्रेक आणि 9 ते 10:30 एक विषय. या ठिकाणी पेपर वगैरे गेले. लास्टला पेपर वगैरे एक डेली एक सॉल्व्ह करायचं. याच्यामध्ये करंट अफेअर तुम्हाला डेली काढायचं आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्ही हा डिवाइड केला टाइम, याप्रमाणे शेड्यूल तुम्हाला बनवायचं आहे. शेड्यूल बनवताना मी तुम्हाला सांगतो, बघा समजून घ्या. या ठिकाणी मी 8 ते 10 घेतलेला आहे मराठी. बरोबर. आता 8 ते 10 मी मराठी घेतलेला आहे. जो वेळ समजून घ्या, जो वेळ तुम्हाला असं वाटतं की मला फ्रेश वाटतं आता, त्यावेळेस तुम्हाला जो विषय येत नाही, मला मॅथ येत नाही तर मी मॅथ या ठिकाणी मराठीच्या जागेवर घेईन. क्लिअर झालं? आणि जर माझं जेवण करून मला असं वाटतं की आता स्टडी वगैरे करून मन नाही होत, त्या ठिकाणी जो तुमचा आवडता विषय कॅल्क्युलेशन करताना झोप येत नाही, ठीक आहे, मॅथचे, तर या ठिकाणी मी जीएस न घेता मॅथ घेईल आणि या ठिकाणी मराठी न घेता जीएस घेईल. क्लिअर झालं तुम्हाला? ज्यावेळेस तुम्हाला वाटतंय की आता यावेळेस मला झोप वगैरे येते किंवा मला अभ्यास वगैरे नाही होत, त्यावेळेस तुम्हाला जो विषय येतोय तो घेऊन घ्या. क्लिअर झालं? ठीक आहे. शेड्यूल याप्रमाणे तुम्हाला लावायचा आहे. मी हा ढोबळ मनाने तुम्हाला लावून सांगितलेला आहे. त्यानंतर शेड्यूल लावताना सर्वात आधी तुमच्याजवळ किती वेळ शिल्लक आहे ते काढून घ्यायचं. 24 तास माझ्याजवळ आहे. या 24 तासातून माझे 7 ते 8 तास गेले. 7 तास झोपायला गेले. त्यानंतर 3 तास मी ग्राउंड दिलं. 3 तास ग्राउंड, त्यानंतर स्लीप. ठीक आहे. त्यानंतर बघा अजून 3 तास माझे बेसिक म्हणजे जेवण वगैरे याच्यामध्ये गेले, थोड्या बेसिक वर्क मध्ये. आता माझ्याकडे किती शिल्लक आहे? 10 आणि 3 13, 10 आणि 3 7 आणि 3 10, 13 माझ्याकडे 11 तास आहे. 11 तासातून 2 तास वजा करा, 9 तास माझ्या हातामध्ये. 8 ते 9 तास स्टडी खूप झाली. ठीक आहे. यानंतर तुम्हाला बघायचं की आपण मोबाईलला किती वेळ देतोय.
इंस्टाग्राम वगैरे या ज्या गोष्टी असतील थोडा अनइन्स्टॉल केल्या कालावधीसाठी तरी चालतील. ठीक आहे. जो त्याग तुम्ही द्याल तो त्याग तुम्हाला पूर्ण आयुष्यभर नाही द्यायचा आहे, ठराविक कालावधीसाठी द्यायचा आहे. क्लिअर झालं? हे डोक्यात ठेवा. बरोबर. आता शेड्यूल तुम्हाला सांगितलं. आता ग्राउंड, चौथा मुद्दा आहे ग्राउंड. ग्राउंड तुमचं डेव्हलप होतं 3 गोष्टींवरती, समजून घ्या या ठिकाणी. एक आहे तुमचं प्रॉपर वर्कआउट. ठीक आहे, टाइमपास न करता प्रॉपर वर्कआउट करा. त्यानंतर आहे तुमचं डाईट, त्यानंतर आहे प्रॉपर आराम. या 3 गोष्टी व्यवस्थित झाल्याशिवाय तुमचं ग्राउंड डेव्हलप होणार नाही. प्रॉपर वर्कआउट करताय, डाईट काही खात नाही, काही नाही होणार. म्हणजे गाडी चालते त्याच्यामध्ये पेट्रोल नाही, चालणारच नाही. क्लिअर झालं? डेव्हलपच नाही होणार. त्यानंतर आराम, व्यवस्थित आराम वगैरे द्या. 7 तास, 6.5 ते 7 तास झोप पुरेशी झाली. 6.5 तास तरी पुरेशी झाली. ठीक आहे. असं नाही की खूप अभ्यास करतोय 5 तास झोपतोय फक्त. 2 ते 3 दिवस शेड्यूल चालेल 5-5 तासाचं. त्यानंतर बॉडी काम नाही करणार तुमच्यासाठी. ठीक आहे. 7 ते 8 ते 9 तास खूप झाले तुम्हाला स्टडीसाठी. 8 तास पुरेसे आहेत. ठीक आहे. म्हणजे या 3 गोष्टीवर व्यवस्थित लक्ष भर द्या. प्रॉपर वर्कआउट, डाईट आणि स्लीप. व्यवस्थित डाईट घ्या, आपले जे नॅचरली तेच घ्या. असं नाही बघा, मी तुम्हाला परत सांगतो, अकॅडमी तुमच्या मनामध्ये जो डर असतो त्याचा फायदा घेता. हा माझा डब्बा घ्या, हे घ्या, ते घ्या, असं अशक्य आहे. क्लिअर झालं तुम्हाला? जे नॅचरल पद्धतीने तुमचं व्यवस्थित ग्रोथ झालेलं आहे ते. आणि ग्राउंडला गेल्यानंतर जे असं हे घ्या, त्याच्यानंतर तुमचं ग्राउंड वगैरे व्यवस्थित निघून जाईल, त्या गोष्टी घेऊ नका. डेट वगैरे सुद्धा झालेल्या आहे मुलांच्या, तर तुमच्या जीवाशी खेळू नका. ठीक आहे. जर तुम्ही एखाद्या गोष्टी अशा इंजेक्शन वगैरे काहीतरी घेत असाल तर ते तुमच्या जीवाशी तुम्ही स्वतः खेळत आहात. क्लिअर झालं? तुमचा ग्राउंडचा विषय झाला. त्यानंतर येतो तुमचा डिस्ट्रॅक्शन. डिस्ट्रॅक्शन आहे तुमच्या जवळचा सर्वात महत्वाचा शत्रू म्हणजे तुमचा मोबाईल. क्लिअर झाला? मी आधीच सांगितलं, मागे जर तुम्ही व्यवस्थित 4 ते 5 दिवसांचं तुमचं मोबाईलच्या सेटिंगमध्ये जाऊन डिजिटल वेलबिंग या सेटिंगमध्ये गेले, त्या ठिकाणी बघा की आपण एका ॲप्सला किती वेळ दिलेला आहे. इंस्टाग्रामला 1.5 तास दिलेला आहे, काही गरज होती मला द्यायची. त्यानंतर स्नॅपचॅटला किती दिलेला आहे, व्हॉट्सअपला किती दिलेला आहे, या गोष्टी सर्व सोडून द्या. अनइन्स्टॉल केले ॲप तरी चालेल. त्यानंतर मला मित्रांनी चहा वगैरे प्यायला बोलवलं, याने फोन केला, त्याचा चहा वगैरे प्यायला गेलो. तिथं 40 मिनिटं, अर्धा तास ते 40 मिनिटं कशी जातात तुम्हाला स्वतःला समजणार नाही. क्लिअर झालं? आता भरती पडलेली आहे. या 5 मुद्द्यांच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला काय करायचं आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे डिस्ट्रॅक्शन. या गोष्टीपासून तुम्ही लांब राहा. कारण अभ्यास करताना आपल्याला एखाद्या क्षणाची किंवा एखाद्या घडलेल्या गोष्टीची किंवा घडणाऱ्या गोष्टीची आपल्या माइंडमध्ये चालू असतं आणि त्या पूर्ण पेजवरती आपण काय वाचलेलं आपल्या काही लक्षात राहत नाही. तुम्हाला क्लिअर झालं? बाकी काही अडचणी असतील तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा की माझी स्टडी वगैरे नाही ते मला माझं शेड्यूल वगैरे कसं बनवू, तर मला वेळ भेटला तर मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासोबतच जर तुमचा स्कोर वाढत नसेल तर स्कोर कशा पद्धतीने वाढवायचा यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि खाकी पॉईंट चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर खाकी पॉईंट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबतच टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.